वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. असं म्हणता म्हणता मी एकदा पंक्तीत बसली होती. तेव्हा मला एक विचार सुचला. मला असं वाटलं की प्रत्येकाच्या ताटात जे पदार्थ असतात ते एकमेकांशी बोलत असतील का? आणि हो, तर मग काय बोलत असतील? चला तर मग पाहू. एकदा बसली पंगत पदार्थांची. आधी बसला मिठाचा खडा आणि म्हटला, येणारे लिंबाचा फोडा. बघता बघता बसली चटणी वडे आणि कोशिंबीर. लगेचच उजव्या बाजूला आली भाजी आणि भजी. नाजूक आली अशी खिरीची वाटी आणि तिच्यावर तुपाची रेशमी धार. हळूच आला तो वाफेवरचा भात आणि वरण. अलगद आला तुपाचा सुंदर असा चमचा. गप्पा गोष्टी रंगले. हसणे आणि रुसणे सुरू झाले. मीठ म्हणाला, मी नाही तर तुम्ही कोणीच नाही. मी आहे म्हणूनच तुमच्याकडे आहे चव. नाहीतर तुम्हाला कोणीच नाही. लिंबू थांबला पाहिला रागात. असं कसं म्हणता राव? चव तर माझ्याचकडे आहे. मी नाही तर गोड आंबटची चव नाही. माझ्याशिवाय इकडे कोणी लई भारी नाही. चटणी कोशिंबीर आले थोरात. म्हणाले, हे काय बोलता? मी नाही तर तिखटपणा नाही. आणि मी तर अगदी छोट्याशा जागेत बसतो ताटात. तरीही तुम्हाला काय अडचण आहे माझ्यात? भाजी म्हणाली, हो. भाजी म्हणाली, मी आहे शक्तिमान, सगळ्या मम्मीचा लाडका. आजही प्रत्येकाच्या घरात होते माझेच गुणगान. मी नाही तर काहीच नाही. माझ्यासारखे कोणीच नाही. खीर म्हणाली लाजत, हो. खीर म्हणाली लाजत, मी तर आहे सगळ्यांच्या आवडतीची. माझ्याच वाटीला आहे चमचाचा तोरा. मी तर आहे गोड. म्हणूनच लेकरू ते पाखरू मला आवडीनं खातात. माझ्यासारखी मीच आहे. माझ्यासारखी कोणीच नाही. भात म्हणाला शांततेत, हो. भात म्हणाला शांततेत, सुरू झालं का रे तुमचे चोचले? नकारे भांडू, नकारे लढू. आपण एकत्र असतो तेव्हाच नैवेद्याचं ताट पूर्ण होतो. थोडं तिखट आणि थोडं गोड.
थोडं तिखट आणि थोडं गोड हेच जीवनाचा सार असतो. हेच जीवनाचा सार असतो. आम्ही जातो पोटात तेव्हाच भुकेची आग विझते. आणि प्रत्येकाच्या तोंडात अन्नदाता सुखिनो भवन्तु हे शब्द बाहेर येतात. मग कशी वाटली कविता नक्की कळवा. बाय.